चव नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप आणि खूप स्वागत आहे. यूट्यूब फॅमिली सगळ्या ताई जेवढे आपला व्हिडिओ बघताय तेवढ्या सगळ्या ताईंचं फॅमिलीचं खूप आणि खूप स्वागत. तर आपण काय बनवतोय आज, काय दिसते माझ्या ताईंना? यूट्यूब फॅमिली जेवढी माझी छान अशी फॅमिली मला बघते, माझी काय बनवते, त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा चव या चॅनलमध्ये. तर चला ताई यूट्यूब फॅमिली आपण बनवतोय केक. तर रेसिपी मी तुम्हाला पटापट दाखवते आता. रवा केकची रेसिपी आपल्याला बघायची. तर हे बघा छान असं पातेलं घेतलेले नेहमी रेग्युलर जसं केक करते ना मी. माझ्याकडे ना केकचं पात्र वगैरे काहीच नाही, तर मी काय करत असते ह्याच पात्रामध्ये ना केक वगैरे म्हणजे छोटं पातेलं आहे आपल्याकडे जाडबुडाचं अगदी छान. तर मी ना असं गावावरून आहे ना 150 रुपयामध्ये 3 पातेले त्यावेळेस आहे ना एक बाई यायची तिथे विकायला. तर आम्ही असे 3 पातेले एका म्हणजे हे मोठे याच्यामध्ये अजून 2 छोटे, एक अजून छोटा, असे 3 पातेले आहे आपल्याकडे. तर मी रेग्युलर नेहमी याच्यामध्ये केक बनवत असते. तर आता पातेल्याला लावलेले तेल, तेलात टाकलेला आहे रवा. हा रवा आहे ना आता मी बटर पेपर वगैरे आहे माझ्याकडे, पण मला नाही टाकायचा आहे. तर मी रवा लावून आणि छान असा सुंदर केक तुम्हाला दाखवणार आहे. माझी यूट्यूब फॅमिली कोण कोण आहे आपल्यासोबत, नक्कीच लाईक कमेंट करून सबस्क्राईब करा. छान आणि छान कसा केक वाटला आहे कमेंट करायची ताईंनी, लाईक करायची पटकन. आणि बेल आयकनचं बटन आहे तिथं, तर छान असं सबस्क्राईब पण करा. बेल आयकन म्हणजे लाईक करून द्या सगळ्या ताईंनी. असं पातेल्याला छान रवा लावून झालेला आहे आणि उरलेला रवा मी आता वाटीमध्ये टाकलेला आहे, कारण वाटीमध्ये आपल्याला बनवायचं आहे बॅटर, रवा बॅटर. तर तुम्ही बघताय छान आणि छान असं रवा बॅटर आपल्याला बनवायचं आहे. तर छान आणि छान असं मी रवा बॅटर बनवायला घेते, म्हणजे रव्याचा केक आपल्याला बनवायचा आहे सुंदर असा. तर तुम्ही बघताय याच्यात छान असा पिवळ्या रंगाचा लुसलुशीत तूप आहे आपल्याकडे. तर मी तेल न टाकता तुपाचा छान असा केक आज बनवते. तुम्ही म्हणशाल हे पण दूध आहे का? तर नाही, याच्यामध्ये ना ताक आणि दूध मी दोन्ही एकत्र केलेले आहे आज. खूपच वेगळ्या पद्धतीने केक बनवते. 1 वाटी साखर आहे माझ्याकडे आणि 2 वाट्या आपण रवा टाकायचा आहे आपल्याला. खूप सुंदर असा केक मी बनवते. अगदी गणपतीच्या वेळेस पंचामृत वगैरे आपण बनवतो सत्यनारायण पूजेच्या वेळेस, सेम तसाच प्रसाद आपला रवा केक लागणार आहे आपल्याला. आणि तसंच बॅटर मी आज छान असं टाकून घेणार आहे, अगदी प्रसादासारखं. प्रसाद कसा असतो रवा, आपण सत्यनारायणाच्या पूजेला वगैरे जसा प्रसाद बनवतो सेम त्या पद्धतीने सगळं मटेरियल मी टाकते. आणि ज्या ताईंना टिप्स लक्षात राहत नसेल तर त्यांनी असं समजा की आपल्याला प्रसादच बनवायचा आहे. रव्याचा प्रसाद आपण ज्यावेळेस गणपतीची पूजा किंवा घरात सत्यनारायणाची पूजा वगैरे असते, तर प्रसाद बनवण्यासाठी काय काय मटेरियल लागतं आपल्याला, रेसिपी खूप सोपी आहे. आणि ज्या माझ्या ताईंना यूट्यूब फॅमिलीला कोणाला केक आवडत असेल त्यांनी ही रेसिपी नक्कीच लक्षात ठेवा. तुपाचा रवा केक मी आज छान असा बनवते. हे टाकलेले चवीनुसार मीठ. मी कुठलाही गोड पदार्थ बनवते ना तर त्याच्यामध्ये मी नेहमी मीठ टाकत असते, कारण मिठाने ना या पदार्थाला का बरं काय माहीत नाही मला, पण खूप सुंदर अशी चव येते, खूप टेस्ट येते. आपला केक वगैरे असा कशात अडकत नाही, काय नाही काय नाही, खूप खायला पण चविष्ट लागतो. आणि तुम्ही म्हणशाल जर खूपच तूप टाकलं तर तसं काही नसतं. तूप आहे ना थंड आहे आणि शरीरासाठी चांगलं आहे. आता झालेला आहे उन्हाळा चालू, तर बऱ्यापैकी तेल वगैरे गरम पडतं, तर म्हटलं नाही आज आहे ना छान असा तुपाचा केक आपण बनवूया. तर तुम्ही बघताय वाटीमध्ये तूप होतं आपल्याकडं 5 ते 6 चमचे असं छान. तर मी सगळं टाकून घेतलेलं आहे. भलेच तुम्ही एक टाईम भाजी पोळी नका खाऊ, पण माझं थोडंसं वेगळं जर वाटलं काही बनवून खायचं तर नक्कीच करून खा. अगदी कमी गॅसवरती, सगळ्यात कमी फ्लेमवरती, अगदी छान असा मंद गॅसवरती 15 ते 20 मिनिटात किंवा अर्धा तास धरा तुम्ही. अर्धा तासशिवाय ना केकवरचं झाकण अजिबात काढायचं नाही. तुम्ही जर केकवरचं झाकण काढलं तर काहीच उपयोग होणार नाही. 2 वाटी रवा टाकलेला आहे, गप्पाही चाललेला आहे आणि बॅटर इकडं छान असं तयार पण झालेलं आहे आपलं. जसं 2 वाटी रवा टाकून तुम्हाला किती बनवायचं आहे तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही बनवू शकता. तिथं आहे आपल्याकडं बेकिंग पावडर. तर बेकिंग पावडर तुम्ही नक्कीच वापरा यूट्यूब फॅमिली. केक खूप सुंदर होतं बेकिंग पावडरने. 1 पॅकेट आणा. 6 महिने तुम्हाला आरामात पुरतंय तेवढं. तुम्ही किती केक बनवताय किती नाही. आणि तुम्ही आता माझं प्रमाण बघा. स्टीलच्या 2 वाट्या रवा घेतलेला आहे. 1 वाटी फुल न टाकता अगदी सपाट असं म्हणू शकते मी. तर 1 वाटी 1 चमचा पूर्ण न टाकता असं सपाट चमचा मी थोडी बेकिंग पावडर टाकलेली. हा टाटाचा सोडा मी हातावर दाखवते तुम्हाला आता. याच्यामध्ये ना गठुळी माझ्याकडे थोडंसं त्याला आहे ना हवा वगैरे लागली की माहीत नाही मला, पण आहे ना थोडा काढलाय मी पुन्हा त्याच्यातून. आणि ही बघा ही जी गठुळी आहे आपल्याकडं, तर या फोडून टाकायची आपल्याला, अख्खी गठुळी जाऊ द्यायची नाही त्याच्यामध्ये. हे बघा, तर हा टाटाचा सोडा 10चं पॅकेट येतं, तर तो मी वापरायला घेतलेला आहे. बऱ्याचदा मी त्याच्यातूनच काढते, पटकन डबीला झाकण लावून देत असते. तर मी याला हातावर छान असं घेतले, स्प्रेड केलेलं आहे. आणि साधा सिंपल अगदी सुंदर केक आहे आपल्याकडे. छान असा उरलेलं थोडंसं ताक, दही, दूध म्हणूया आपण त्याला. मी आता पुन्हा एकदा टाकून घेते. तर यूट्यूब फॅमिली नक्कीच कमेंट करून सांगणार आहे कसा वाटतोय तुम्हाला आपला केक.
आणि आपण केकसाठी बनवतोय छान असं बॅटर. आणि तुम्ही बघितलं मी थोडंसं आता दही, दूध, ताक ते जे होतं ते टाकलेलं आहे. का टाकलं आहे? तर जो सोडा आहे आपल्याकडे, ताक आहे आणि बेकिंग पावडर आहे, त्याच्यावरती ताक टाकलेलं आहे. का टाकलेलं आहे? तर फसफसून वरती यावं म्हणून मग म्हटलं, कारण कोरडं आपल्याला जाऊ द्यायचं नाही त्याच्यामध्ये. थोडंसं बघताय तुम्ही असं छान दुधामध्ये थोडंसं ताकामध्ये वगैरे बुडवून घ्यायचं आहे. जी पावडर आपण वरतून टाकलेली आहे, बेकिंग सोडा आहे, टाटाचा सोडा आहे. तर यूट्यूब फॅमिली तुम्ही बघताय, अगदी हे पीठ आहे ना इतकं हलकं होतं ना, खूपच हलकं होतं हे. म्हणजे ना केक बनण्यासाठी ना याची खूप मदत होते आपल्याला. तुम्ही जर टाटाचा सोडा टाकशाल, इनो टाकशाल, तर मी आता इनो नाही वापरला इथे. पण तुम्ही जर काही जे टाकशाल त्याच्यावरतून थोडंसं ताक, दही जे असेल ते टाका. नाहीतर थोडंसं पाणी तरी टाका. कारण आहे ना बॅटर तयार व्हायला आहे ना खूप छान मदत होते याच्यापासून आपल्याला. आणि सुंदर असं माझं काम चाललेलं आहे. अगदी रेग्युलर जशी रेसिपी मी बनवते सेम ती दाखवली. पण तेल न वापरता आज वापरलं आहे आपण तूप आणि दही न वापरता आपण वापरलं आहे ताक. तर असा माझा सुंदर असा रवा केक तयार होतो आहे. सम्राटचा रवा केक मी वापरते आहे. मी कुठलीही ॲड करत नाही, पण जो मी घरात रेग्युलर वापरते मिडियम साईजचा रवा, तर तो रवा केक आपण रवा मी केकसाठी वापरते. यूट्यूब फॅमिली खूप जाड पण नाही, खूप बारीक पण नाही, असा रवा मी घेतलेला आहे. बॅटर खूप सुंदर असं तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, दूध टाकलं आहे, तूप टाकलं आहे, साखर टाकली आहे आणि छान असं बॅटर मी बनवून घेतलेलं आहे. रव्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे. इकडं घेतले पातेलं, तुम्ही बघितलं स्टार्टिंगलाच मी पातेलं तव्यावरती ठेवलेले कमी गॅसवरती. आणि निम्मंच बॅटर अर्धच टाकायचं आहे आपल्याला. आणि बघा मी अर्धं बॅटर टाकल्यावर आता पुन्हा काय करते, तर अर्धं बॅटर आपण टाकून झालेलं आहे आपलं. पातेलं खूप सुंदर तापलेलं आहे. खाली मीठ टाकलेलं आहे कमी गॅसवरती. तवा ठेवलेला आहे आणि छान मीठ टाकून असं पातेलं पण ठेवलेलं आहे आपलं बॅटर तयार होईपर्यंत. छान असं पातेलं तापून गेलेलं आहे. आणि ही टाकते मी बोर्नव्हिटा, एक ₹10 पॅकेट येतं. तर छान असं ₹10 पॅकेट खूप होतं आपल्याला 2 वाटी रव्यासाठी भरपूर झालेलं आहे. तर मग यूट्यूब फॅमिली आजचा बोर्नव्हिटा रवा केक तुम्हाला कसा वाटला आहे तूप टाकलेला नक्कीच मला कमेंट करून तुम्ही सांगणार आहे. आता राहिलेलं बॅटर पुन्हा एकदा मी टाकते. तर छान असा डबल शेडमध्ये तयार होणारा रवा केक आणि बोर्नव्हिटा केक माझ्या यूट्यूब फॅमिलीला नक्कीच माझा आवडणार आहे. नक्कीच माझी यूट्यूब फॅमिली बनवून बघणार आहे. तर तुम्हाला सांगते, तुम्ही तेल न वापरता कधीतरी तूप वापरून बघा. असं छान तूप सुंदर. आणि ज्यांना आवडतं त्यांनी तर नक्कीच, मला आवडतं, खूपच आवडतं मला. तर मग मी आता काय केलं, छान तुपाचा केक असा बनवलेला आहे. म्हणजे चाललेलं आहे आपलं काम बनवायचं. आणि ह्या जी चेरीचे पीस होते माझ्याकडे, तर चेरीचे पीस आहे ना माझे काय असेल तर मला माहीत नाही. मी ज्यावेळेस केक बनवते ना तर चेरीचे पीस सगळे आतमध्ये माझे फसले जातात. पण ते ना खायला इतके सुंदर लागतात ना, आतमध्ये जरी गेले ना त्याची टेस्ट, त्याचा जो व्यवस्थितपणा इतका सुंदर लागतो ना, मला फार आवडतो. तो असा दिसणार नाही आपल्याला आता. कारण मी मागच्या ह्याच्यामध्ये पण टाकून दाखवलं आहे तुम्हाला, तर त्याच्यात पण दिसले नाही. ते ना मध्ये फसून जातात आपल्याकडनं. तर ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्या केकमध्ये तर जाता येते. खूप सुंदर डेकोरेशन दिसते बघा यूट्यूब फॅमिली. काय वाटते माझ्या ताईंना, यूट्यूब फॅमिलीला? तर असा रवा केक आहे ना मी आता सुंदर असा बनवते. साधा, सिंपल, सरळ. कधीतरी खूप कंटाळा आलेला आहे, कधीतरी खूप थकून आले, पटकन तुम्ही अशी रेसिपी बनवा. अर्धा तासामध्ये ना तुम्ही याचं झाकण काढायचं नाही. कमी गॅसवर जर ठेवले तर बिलकुल झाकण काढायचं नाही. तुम्हाला आपोआप वास येतो. आणि या मिठाने ना इतकी पटकन, म्हणजे अगदी तुमच्याकडं ओव्हन वगैरे नसेल ना तर तुम्ही हा घरगुती गॅसवरती तव्यावर असा छान केक करा. अगदी तुम्हाला सांगते, घरी चूल वगैरे पेटवायला असेल ना, चुलीमध्ये सुद्धा असा कमी आहार जर पडेल असेल ना, त्याच्यावर सुद्धा तवा ठेवून तुम्ही अशी काही तयारी करून आणि केक बनवू शकता त्याच्यावरती. मी ना कढईत झाकण ठेवलेली वरतून आणि पातेल्यावर एक डिश ठेवली, त्याच्यावरतून कढई आणि त्याच्यावरती कुकर. तर का ठेवला एवढा बोजा यूट्यूब फॅमिली तुम्हाला माहिती आहे का? तर जेवढा तुम्ही त्याच्यावरती पॅक झाकण ठेवणार, तर कढई आपली टच झालेली नाही तव्याला, तरी पण मग मी ठेवलेली आहे. आणि छान असा केक आपला तयार होईल. तर यूट्यूब फॅमिली चला, अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासानंतर मी पुन्हा आता गॅसजवळ आली आहे. आणि वास आलेला आहे मला हॉलमध्ये. पुढं दादू मला म्हटला की मम्मी वास येतोय बघू नये. तर मग मी आली आता बघायला. तर बघूया आपला केक झाला की नाही. वास आल्यानंतर म्हणजे मध्ये एकदा पण झाकण काढायचं नाही. तुम्ही जर झाकण काढलं तर तुम्हाला केक बिलकुल जमणार नाही. एकदा झाकण ठेवलं की अर्धा ते पाऊण तासानंतरच त्याच्यावरचं झाकण काढा तुम्ही. हे बघा गॅस एकदम कमी आहे, तुम्हाला माहिती आहे का? आणि केक अगदी छान तयार झालेला आहे, दिसतो यूट्यूब फॅमिली. कारण कडेने ना ज्यावेळेस थोडा सुटलेला असतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं की आपला केक आता तयार झालेला आहे. मी आल्या पहिलं गॅसचं बटन बंद केलेले, ताट पण पडले माझ्याकडनं खाली. तर बघा किती काही असते आपल्याला कुठली तरी काहीतरी वस्तू करायची म्हटल्यावर. किचनवर थोडंसं सामान दिसतंय तुम्हाला, पण काय हरकत नाही. चला, काहीतरी बनवायचं म्हटल्यावर कुठंतरी काहीतरी हे करावंच लागेल. असा रवा केक असा माझा बघू शकता आता जवळून तुम्ही.
कसा आपला केक आहे कसा नाही. यूट्यूब फॅमिली मी मागचा केक पण तुम्हाला दाखवले. चला बघूया आपण आपला केक आता पटकन झटपट. आणि छान असं पातेलं आपण खाली घेतलेले आहे. पातेलं जरी खाली घेतलेलं आहे ना तरी पण आहे ना आपल्याला अर्धा तास त्याला जवळजवळ थंड व्हायला ठेवावं लागणार आहे. तर आपल्याला कुठलीही घाई न करता केक थंड होऊन द्यायचा आहे. फक्त आपण बघून घेऊ आता जवळून. आणि छान असे खिडकीच्या हवेशीर भरपूर हवा आहे, आज खूप हवा आहे बाहेर. तर म्हटलं चला बघून घेऊ आता कसा वाटतोय कसा नाही. तर यूट्यूब फॅमिली कमेंट करून नक्कीच सांगणार आहे. आपल्या रव्याचं वरचं बॅटर कसं सुंदर 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 दिसतंय बघा बरं. आपण टाकलेली बोर्नविटा, आपण टाकलेली चेरी, असे चेरीचे खूप रंग होते माझ्याकडे. तर मी सगळे असे बघा तुम्ही दिसतंय तुम्हाला की चेरीचे सगळे पीस होते ते सगळे पीस खाली गेलेले. तर ठीक आहे, काय हरकत नाही.